गद्दार रवी वर्मा एटीएसच्या ताब्यात. रवीने नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवली. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचंही समोर. हगवणे कुटुंबात नाक खुपसणाऱ्या निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी कारवाई. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा. रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राजकीय हितसंबंधांतून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप. हगवणेंना शस्त्र परवाना मिळवून देणं सुपेकरांना भोवलं. तत्काळ होमगार्डला बदली. खोटी कागदपत्र देऊन हगवणेंनी सुपेकरांच्या मदतीनं मिळवला परवाना. गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नवेद मुश्रीफांच्या गळ्यात. मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून एकच जल्लोष. गोकुळवरही महायुतीची सत्ता. कापणी पिकाचा पंचनामा होणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. शेतकरी नेत्यांच्या टीकेनंतरही कोकाटे विधानावर ठाम. 2,500हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 महिन्यात प्रत्येकीला मिळाले 13,500. आता सरकार करणार वसूल. स्वित्झर्लंडच्या लोशनटाल दरीमध्ये हिमनदीचा कडा कोसळला. जवळचं अख्खं गाव पाण्याखाली. सुदैवानं गावकऱ्यांचं आधी स्थलांतर केल्यानं अनर्थ टळला. जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या वितळत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं. आसामच्या गुवाहाटीत मुसळधार पाऊस. झाडं उन्मळून पडल्यानं वाहतूक ठप्प. तर केरळच्या कोट्टायम भागामध्ये मुसळधारा. अनेक रस्ते पाण्याखाली. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने रचला इतिहास. संस्थेच्या स्थापनेनंतर 75 वर्षांनी मुलांच्या बरोबरीनं मुलींनाही 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण. 17 मुलींना सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी.